अशी चित्क मोताची माळ होती 30 तोळ्याची. खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. खजुळाचं पाणी कशाला ढवळीन, नागाच्या बिलाला तू काय ढवळीन. एकच म्हणायचंय, बड्या बड्या बातांना ढुंगण घालायला. बरोबर आहे. लोकांना म्हण ना सबस्क्राईब करा म्हणून. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब. बघू शकतो तुम्ही किती वेळ गरम तर गाईज स्वागत आहे तुमचं नवनाथ रावतळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा होस्ट नवनाथ आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग असणार आहे. तर या ब्लॉगला सपोर्ट करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, आवडल्यास शेअर करा. आणि आजचा विषय असा आहे की आज आहे गणपती विसर्जन आणि त्याची तयारी चालू आहे. तर बघू काय होतंय, तुम्हाला अपडेट देतो. तर गाईज तुम्हाला आमचा गणपती दाखवतो, तुम्ही बघू शकता. पण आज गणपतीतून जाते, जरी गणपती आज जाणार असले तरी बी आपल्या मनात ते कायम आहेत असं मला वाटतं. तर आज गणपती उठणार आहेत. तर आपल्या घरच्यांचे मत बघू, त्यांना काय वाटतं नेमकं आज गणपती उठायचे. जरा वाईटच वाटतं म्हणा माणसाला, पण त्यांना विचारून बघू. आता ही माझी अक्का आहे, अक्का जरा लाईट मध्ये चला. तर ही माझी अक्का म्हणजे आईची आई आहे आणि तिला विचारू आपण, तुला काय वाटतं अक्का आज गणपती उठते? तर गणपती उठणार ना, तर जरा थोडं चांगलं नाही वाटत. असं वाटतं गणपती 10 दिवस असते आणि गणपतीची आरती होती, मोदक ते करायला लागतं, विसर्जन. आणि विसर्जनच्या टायमाला वाईट वाटतं, असं वाटतं आता गणपती चालले, पण तरी आपण जाताना त्यांना हे करतो आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी आपल्याला आवश्यकता असते. म्हणून आपण गणपतीला हे करतो, देवा तुम्ही परत पुढच्या वर्षी लवकर या. बरं, आपल्या दुसऱ्या आजीला विचारा आपल्याला काय वाटतंय. पदर महत्वाचा आहे. पदर घातल्याची मला आवडत. तुला काय वाटतं आजी? आता ही माझ्या वडिलांची आई आहे, तुम्हाला सांगायचं तर. तुला काय वाटतं आजी? का आता गणपती उठायचे ना, आज मोदक करते, आरती करू आणि मग काय तुम्ही हे केलं की मग नंतर आपण जाऊ घेऊन गणपती. बरं चालेल. तर हा माझा भाऊ आहे लहाना, त्याचं नाव गणेश आहे. तुला काय वाटतंय? गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी. तो सध्या थोडा घाबरलेला आहे कारण पहिलाच व्लॉग आहे आमचा. तर चला आपण आता गणपतीची तयारी करू आणि पुढचं बघू काय होतंय नेमकं. बाई बाबा उठून बसा बरं 2 मिनिटं. बाबा निवांत झोपले तो. काय म्हणणं आहे तुमचं? आज गणपती जातेत म्हणल्यावर. आज गणपती जाते, गणपतीचा हार घाला, आरती करा. हा, तुम्हाला काय वाटतं आज गणपती जाते? 10 दिवस एन्जॉय केला मस्त. आनंद झाला 10 दिवस. हा मग काय बाबांना वाईट वाटते आज गणपती जाते. तर गणेश तुला काय वाटतं? आज मी ब्लॉग बनवतोय, पहिला ब्लॉग बनवतोय माझ्या आयुष्यातला. तुला काय वाटतं? चांगलं वाटतं. पहिला ब्लॉग आहे म्हणजे युट्यूब मध्ये करू शकतो आपण. तर लाईक करा व्हिडिओसाठी. बरं, तर या हरभरे खायला गाईज. डाएट तर फॉलो करणं गरजेचं आहे. तर गाईज मम्मीला विचारू आपण. आज मी चॅनल उघडलंय ब्लॉगिंगचं, पहिला ब्लॉग आहे. तिला विचारू काय वाटतंय. छान वाटतंय. छान वाटतंय. लोकांना म्हण ना सबस्क्राईब करा म्हणून. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बर, तुला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय का आज मी पहिला ब्लॉग बनवतोय? खूप छान वाटतं. बर, तर गाईज आता आपण आज हार आणायला चाललो आहे गणपतीला. तर गणेश मी चाललो आहे हार आणायला. चला गाईज हार आणायला. चावी घेऊन तुम्हाला गाडी. बंद कर. बस.
वाटोळं झालं हवेमध्ये निघायचं मोठंच प्रॉब्लेम केसाचं वाटोळं करून. तर काही झाड घेतलेलं आहे आता सध्या आपण घरी चाललो आहेत. आपण जाताना हरळ घ्यायची आपल्याला. हरळ बघू आता कुठं भेटतो. तर काही झाड घेऊन आलो आता सध्या. मी आलोय वर. गणेश खाली आता हरळावर राहिलाय. तर काहीच आपण आता पप्पाला विचारू की आपलं फर्स्ट ब्लॉग. नाही बोला ना तुम्ही. घरात जर तुम्ही खूप छान द्यायला मग उपयोग काय. माझं मत काय बोलू मी. पण खूप छान वाटतं शकता ना. तुम्ही आजीचा व्हिडिओ पाहिला असं आजी किती भारी बोलत होती. पण पप्पा काय बोलायला करत नाही. बोला ना खूप छान वाटतं काही. मी पहिलं ब्लॉग होणार. तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय म्हणा ना. ठीक आहे गाईज. आपण 10-12 व्हिडिओ होते तेव्हा ते कम्फर्टेबल होते व्हिडिओ मध्ये यायला. तर आता शिराचा नाश्ता आहे. नाश्ता करू मग. काय काय म्हणली? परत म्हण. मला आमच्या मुलाला वाटते कधी बोलणं नाही चाललं नाही. आपलं असं बोलायचं म्हणलं तर लाज वाटते. त्याच्यावर मग मला काय जमत नाही म्हणतात बोलायचं. मग आता काय करा. काय पण पोराने एवढं आता छंद करून गणपती बसलेला त्यांचं काय नाराज मन करायचं. आपण याने बोलायचं जास्त उत्साहाने बोलायचं त्यांना. अशाने असं करा तशाने तसं करा. पण तुम्ही गप्प बसल्यावर कसं काय व्हायचं. नाही तुम्हाला जर असायचं असेल तर आमचे ब्लॉग बघायचं. कारण ही आजी बरं का. परत तुम्हाला एक अजून आजी दाखवतो. ही आजी बरं का. ही आईची आई. ही कॉमेडी आजी म्हणून ओळखली जाते आमच्या घरात. त्याच्यामुळे तुम्हाला हसायचं तर आमचे ब्लॉग बघावंच लागते तुम्हाला. काही बोलायचं का आता? नंतर बोलत ना आता थोडस वेळाने म्हणू. परत तिचा नाश्ता चालू आहे सध्या. नाश्ता चालू आहे. बर नाश्ता करायला गाईज तुम्हाला नाश्ता करायला बोलून राहिले आजी. काय आमच्या मिस्टरला पण लाज वाटते. खरं आहे बाबा? तुम्हाला लाज वाटते म्हणते ती. त्यांना लय लाज वाटते बोलायची. पण आम्ही बळच त्यांना बोलायला येतो. हा बळच मग बोलत येत का? मग बोलत येत. हा हा काही वाणी येडा वाकडा आपलं बोलायचं. देवाला तेच आवडत. नाही होय? खरं आहे का बाबा? तर गाईज आता गणपतीची तयारी चालू आहे. तुम्हाला दाखवतो आता मोदकाची तयारी चालू आहे आमची. तुम्ही बघू शकता. बघा मोदक. ही आपली अक्का तुम्हाला सकाळी दाखवली होती. कॉमेडी अक्का आहे. तुम्हाला पुढच्या आता ब्लॉग मध्ये पुढं कळणार तुम्हाला. गच्चीवर जाऊ आता आपण. आता आम्ही गच्चीवर आलोय. आमचा वादक बघू शकता तुम्ही. हाय गाईज. तर हे आपलं ढोल आहे. तो 2 मिनिट थांब. तर ओके टेस्टिंग झाली आहे. बरोबर आहे का? काळी दोन. बरोबर. तर आपल्या समोर सादर करीत आहे श्री गणेश भगवान यांचं गाणं. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे. नवनाथ भजनी मंडळ आहे आमचं. पुढच्या गणपतीत आम्ही ऑर्डर घेणार आहे. तर ऑर्डरसाठी तुम्हाला कमेंट करा. तुम्हाला जर काही ऑर्डर द्यायची असेल भजनी मंडळासाठी तुम्ही बिनधास्त बोलू शकता. ऑल ओव्हर इंडिया आमची सर्व्हिस आहे. कमेंट करून सांगा. आम्ही तुमचा पत्ता तुमचा नंबर द्या. आम्ही तिथे येऊ. तर सादर करीत आहे गणपतीचं गाणं अशी चिक्क मोत्याची माळ. 1 2 3. अशी चिक्क मोत्याची माळ होती 30 तोळ्याची ग. चिक्क मोत्याची माळ होती 30 तोळ्याची ग. अशी चिक्क मोत्याची माळ होती 30 तोळ्याची ग. चिक्क मोत्याची माळ होती 30 तोळ्याची. कसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल पावटा ग. गणपतीचा
आणि कमेंट वर तुमचा ऍड्रेस पण पाठवा तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर. म्हणजे आम्ही खूप बिझी असतो, वेळ काढून वेळ काढून आम्ही येऊ तुमच्याकडे. बिझी नसतो, तुमच्यासाठी आम्ही कायम तत्पर राहणार. हो. त्याच्यामुळे सबस्क्राईब करा, हसायचं असेल तर सबस्क्राईब करा. आणि खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. अहो कुठून नगरहून. चला, धन्यवाद. यायलाच लागतं नंतर. तर काय आता आहे ना, आपल्याला कृष्णा, याचं नाव कृष्णा आहे. आता आपल्याला तो शायरी म्हणून दाखवणार आहे. तर काही शायरी बिरी येत नाही आपल्याला. आपला होऊन जाऊन द्या. गणेश एकदम म्हणजे सांगता येत डोळ्यातून अश्रू येते अशी शायरी बोलता. तर गणेश प्लीज प्रस्तुत शायरी बोला. शायरी. स्वर पानी पीना है तो बॉटल से पियो. वाह 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 वाह. वाह वाह पानी पीना है तो बॉटल से पियो. वाह. गल्लास में क्या रखा है? वा वा. तर तांब्याने पिऊ शकतो का? नहीं तामन नाही बरं, ग्लास आहे. हा चला. बरोबर. हाँ तामन पियो शकतो. हा. पानी पीना है तो हा. गल्लास से पियो. वा वा. बॉटल में क्या रखा है? हा. वाह प्यार करना है तो भाई से करो. लड़की में क्या? वा. वाह. तर काही म्हणजे अशी शायरी तुम्ही ऐकलीच नसेल कधी. तुम्हाला डोळ्यात पाणी येणं 100% गॅरंटी आपली. सत्कार करू आपण याचा. हे सत्कारची व्हिडिओ काढ रे. फोटो काढा बरं आपलं मस्त. थांबा तिथं काय कापड बिपड आहे का? नाहीये. बरं जाऊ चल. 2 मिनिटं. अहो ते नारळ घेऊन थांबले, श्रीफळ घेऊन. हे गिफ्ट त्यांचं. आऊच्या माईक्स भेटलेले आहेत मला. एक फटाका तर त्यासोबत. मी बरं. तर गाईज याचा सत्कार झालेला आहे. तुम्हाला अशाच शायरी ऐकण्यासाठी नवीन सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा. तर यावर मी थोडंसं भाषण देतो. साहेब. हा. तर आपले रामदास अशोक रावतळे यांचे सुपुत्र गणेश रामदास रावतळे भरपूर असे छान मध्ये ते कविता करतात. वा वा. आम्हाला फार आवडतात. आम्हाला फार आवडतात. जळणाऱ्या लोकांना मला एकच म्हणायचंय, बड्या बातांना ढुंगण घालायला. बरोबर आहे. आणि बस मला एवढंच म्हणायचं होतं. यांना शिक्षा दिलं, सगळे फोटो काढले. मग काय फोटो घ्या आपले. हा भाऊ. तर गाईज आपले नवनाथ भाऊना नगरचे भावी महापौर आहे. आपले ब्लॉगर ब्लॉगर पण महापौर आहे. तर पुढच्या वेळेस ते इलेक्शन मध्ये उभे राहणार आहे. तुमचे बहुतेक आपलं काय म्हणतो बहुमताने विजयी झाले पाहिजे आपले नवनाथ भाऊ. एवढीच मागणी आहे. धन्यवाद. तो चलख खरेदी आहे जिंदगी. वा वा वा. एवढं नको जावं, एवढं नको. जोशी तर होती. तर गाईज आता आरती सुरू होत आहे. तर हे सर्वांनी आरती पाहिजे. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे माना स्मरणे मात्रे माना कामना पूर्ती. जय देव जय मोरया मंगलमूर्ती मोरया लवकर या. पाठ. बरोबर आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. हा ह्या साईडने घे, गणपतीच्या साईडने घे. कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभत भरा. पुरे चरणी गागरिया. जय देव जय मंगल मूर्ती. बघू शकतो तुम्ही किती वेळ गरम अतिशय दुःख होते. कसं वाटतंय? वाईट तर वाटतंय, पण आता गणपती जेव्हा पुरत होता तर तो भरपूर वेळ परत तरंगत होता. जायची इच्छा नव्हती बाप्पाची. तेव्हा व्हिडिओ शूट करायला विसरलो आम्ही. काढायचं विसरलेलो आहे आम्ही आता. पण एक व्हिडिओ झालेला आहे शूट. तर काय आता घरी गेल्यावर भेटू. तोपर्यंत तर आता घरी आलोय गणपती बुडून. आता बघू शकता तुम्ही झालंय मोकळा आता. तर आता हे सगळं आवरून मग बघू काय होतं. तर
तर काही आत्ताच खाली आरती होती, तर त्या आरतीचं पाकच बाजून आलो मी आणि त्याचा व्हिडिओ काढायचा होता, पण ते व्हिडिओ जबरदस्त वाजवलं होतं. पण तिचा व्हिडिओ गणेश काढायचा विसरून गेला. आणि आता बघू शकता तुम्ही पाकवाजाची प्रॅक्टिस चालू आहे माझी. तर पाकवाजाची प्रॅक्टिस झाली तर मग तुम्हाला भेटतो. तसं आज मला भजन आहे संध्याकाळी, मग ते संध्याकाळी भजन जेव्हा वाजवन मी तेव्हा तुम्हाला त्याचा पण व्हिडिओमध्ये दिसेल पुढं. आणि व्हिडिओमध्ये स्टे राहा, बाकी काय नाही, बघू पुढं काय होतं. तर काही तुम्हाला आता थोडंसं पाकवाजं मधलं वाजवून दाखवतो. आता इतके वेळेचा मला गणेश आहे ना टाळी लावित होता, त्रास देत होता ना. आता ड्रम बॉल वर टाकायला मला बोलवते. आता कशाला येऊ मी, आता कशाला जाऊ मी. गेला टाक अखेर घाल. चल तुम्हाला काय म्हणायचं, नाही थांबा तुम्ही थांबा. तुम्हाला काय म्हणायचं आता, ती वेळ झाली बरोबर आहे, बरोबर आहे. ती वेळ काय झाली. चालायचं मग, काय चालायचं मग प्यायचं तुम्हाला प्यायचं. प्यायचा ते काय काय मग त्या टाइम झाला ना, तू समजत नाही तुम्हाला. मी तेच म्हणतो ना, मग टाइम झाला ना, त्या हातात टाइम झाला, त्या हाताला होता म्हणताय काय तुम्हाला थांबायचं का लव थांबत तुम्हाला. तेच म्हणतो मी. दगड नाही आम्हाला, दगड सांग नाही. ता लगेच ठेव. ठेवते लगेच ठेवते. हा बरोबर आहे नाही आत्ता. बरोबर आहे, ठरलं बरोबर आहे. हा चल बरोबर आहे. चल काय आपलं आता चहाची वेळ झाली. चहाची वेळ झाली, आता चहा घेऊ. साखराबाई आराधीनं प्रश्न विचारला आम्हाला आणि प्रश्नाचं उत्तर सांगतो मी. साखराबाई आराधीला आत्मलिंग असे म्हणतात त्या लिंगाला, आत्मलिंग असे म्हणतात त्या लिंगाला. करुळाचं पाणी कशाला ढवळील, नागाच्या बिलाला तू काय ढवळील, नागाच्या बिला. कसं आहे काय ज्या चहा प्यायला. आता अक्का कुठे गेली, अक्का आत्ताचं गाणं कसं वाटलं तुला. लय भारी, भारी होतं का. लय भारी वाटलं. गाईस तुम्हाला कसं वाटलं ते बी कमेंट मध्ये सांग. काय म्हणली टाळ कसं रे भारूड घ्यायचं आपल्याला. हा जर गाईस तुम्हाला सांगतो अक्काला एकदम भारी भारूड येतात. भारूड म्हणजे एक भजनाचाच प्रकार असतो, त्यांना माहिती नाही, त्यांना सांगतो. तर ते एकदम भारी म्हणते. तुम्हाला एक पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे बघायला भेटेल. तर गाईस 2 मिनिटं. तर गाईज आता माझा एक मित्र येऊ राहिला आहे घरी, तर त्याला माहीत नाही मी ब्लॉगिंग सुरू केली म्हणून. आज पहिलाच ब्लॉगिंग. त्याला हे माहिती होतं की मी ब्लॉगिंग सुरू करणार आहे, पण आज करणार हे माहीत नाही. तर आता त्याची रिॲक्शन बघू आपण काय. तो वरच येऊ राहिला घरी, तर बघू. तर गाईज तो मित्र आलाय आता. इकडे दे, अरे इकडे दे. न्यू ब्लॉगर. तर मी आजपासून ब्लॉगिंग सुरू करतोय. कसं वाटतंय तुला. अरे ये ना इकडे ना. तो लाजतोय, बरं लाजतोय तो. त्याला पुढच्या ब्लॉग, आता समजा एखादा ब्लॉग काढा ना दादा, त्याला बोलायला लागेल मी. अरे आजी बोलती, विचार आजीला. ही स्वतः बोलती, ही सुद्धा बोलली ब्लॉग मध्ये. आता तू काय लाज होतं तू. तर जाऊ द्या, पुढच्या ब्लॉग मध्ये त्याला घेऊ. त्याचं थोडं कम्फर्टेबल झाल्यावर त्याला बी. सध्या सोयाबीन खातोय. डाएट इम्पॉर्टंट आहे ना, त्यामुळे डाएट महत्वाचं आहे. हे बी जिम मारित होता मध्ये, यांनी बंद करून टाकली ती मध्ये. कटाळा आल्यावर काय मग असाला. आपण नाही करू शकत, आपण नाही करू शकत तसं. तुझी बॉडी नको तुझी बॉडी नको दादा. आपली बॉडी म्हणजे सगळे लाजते एवढी बॉडी.
पटकन वाढ मला नर्थ कीर्तनाला तुला आता कीर्तनाला जायचंय जाय ना कीर्तनाला. बरं करे. सध्या आता भजनाची तयारी चालू आहे. भजनाची म्हणजे आपलं मम्मीचं जे चॅनल आहे, आता एक अजून एक चॅनल आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन मी. तर त्या चॅनलला आपण आहे ना भजनाचे व्हिडिओ टाकतो आणि त्यावर मम्मी का भजन म्हणते आणि मी पप्पाच वाजवतो. तर तुम्ही बघू शकता आता सगळी तयारी करू राहिला गणेश. इकडं गायक बी तयार आहेत, नाही माझी तयारी चालली. गायक पण तयार आहेत आपले आणि लवकरच आता सुरू होईल. तर हेच तयारी चालू आहे. चला बघू पुढं काय होते. चला टाळकरी मंडळी चला. तर 8:30 वाजता आपली भजनाची व्यवस्था केलेली आहे. तरी सर्व भाई भक्तांनी अरे काही नको करू, आवाज खाली जातो. 2 मिनिटं. अरे नाही जात खाली आवाज. हा तर इथून आवाज खाली नाही जात. दरवाजा बंद जातो. 2 मिनिटं. तर आपल्या इथं 8:30 वाजता भजनाची व्यवस्था केलेली आहे. तरी सर्व भावी भक्तांनी इथं भजनाचा लाभ घ्यावा. बरोबर आहे का अक्का? बरोबर आहे. आणि अक्का भजनाला साथ देणार आहेत आपल्याला. तर गाईज आता भजन झालंय. बघू शकता आता सगळं आवरायचं. आता हे आवरतोय गणेश. तर आता पुढची तयारी करतो. मला आता भजनाला जायचं आहे थोड्या वेळातच. कणिक काढतो आता आणि जातो भजनाला. चल. आत्ताच भजन झालंय. तर चाललोय घरी आता आणि जवळपास 12:30 वाजले. तर तुम्हाला आता सध्या घरी गेल्यावर भेटतो. बघू शकता तुम्ही सध्या चाललोय घरी आणि भजन आता जवळपास 12:30 वाजता उरकलंय. बघू शकता सगळा सुकाट पडलाय सध्या. म्हटलं चला ब्लॉग बनवू आणि एकट्याला बोर होतोय गाडीचा. तर काही झालं सध्या घरी आता. बघू शकता सगळं शांत झालंय. तुम्ही भजनचा व्हिडिओ तर पाहिलाच असेल. आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा कसा आहे. तर काहीच काल ब्लॉग एंड करायचं विसरून गेलो, तर आता करतोय. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि फर्स्ट ब्लॉग होता तर कसा वाटला ते पण सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलला सपोर्ट करा. बाय.